भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आजचा विषय सुरू करते। आजचा विषय आहे आपले माननीय गुरुवर्य कंसे पाटील सर। सलाम त्यांच्या जिद्दीला की एवढ्या थंडीमध्ये ते सकाळी 2 ते 3 तासाचा प्रवास करून आपल्याला शिकवायसाठी येतात। कोणी असतं त्यांच्या जागी ते म्हटलं असतं राहू दे आज थंडी आहे, आज काही जात नाही, तसे स्टुडंट काही येत नाही जास्त, तर आपणही एखाद्या वेळेस बुट्टी मारावं। परंतु जसं सरांनी सांगितलं कधीच नाही, त्यांच्यामध्ये ती जिद्द आहे आणि ती जिद्द त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा उतरवलेली आहे। जिद्द, चिकाटी, धाडस, आणखी काय काय विषय देऊन त्यांनी आपल्यातली क्षमता काढलेली आहे, आपल्यातलं कौशल्य काढलेले आहे। जिथे इथे उभं राहण्याची सुद्धा भीती वाटत होती, ती भीती कंसे पाटील सरांनी आपल्यातून काढून टाकलेली आहे। एक उत्तम शिक्षक कसा असावा आणि एक उत्तम मार्गदर्शक कसा असावा हे सरांनी आपल्याला समजून सांगितलेले आहे आणि एक जिवंत उदाहरण ते म्हणजे आपले सर आहेत। लक्षात घ्या, शांत समुद्र कधी उत्तम खलाशी बनू शकत नाही। तो समुद्र नेहमी उधाणलेला, लाटांच्या लाटावर आलेला, वादळ वाटा असला, संकटे आले तरच तो खलाशी पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकतो आणि तेच सर्वोत्तम असते। तो डिक्शनरीत असतो, तो शहाण्यांच्या डिक्शनरीत कधी नसतो, हे सरांनी शिकवलेलं आहे। जे यशस्वी होतात ते कारण सांगत नाही आणि जे कारण सांगतात ते कधीही यशस्वी होत नाही। यशस्वी लोक कधीही संभवी सांगत नाही, हे सरांनी सांगितलं। मागच्या शनिवारी त्यांनी आपल्या आयुष्याचा इतिहास सांगितला की किती अडचणींवर मात देऊन सरांनी इथपर्यंत गेलेले आहे की त्यांची पात्रता एक खासदार म्हणून निवडणुकीत उभे राहण्याची त्यांनी आपली पात्रता केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधान पदाचे स्वप्न सुद्धा पाहिलेले आहे आणि केवळ ते स्वप्न ते स्वतःच बघत नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मुख्यमंत्री बनण्याचे, पंतप्रधान बनण्याचे, खासदार बनण्याचे जे बळ देतात ते सरांमुळे आपल्याला बळ येते। भलेही आपली ती वाट नसेल किंवा आपण त्या मार्गावर जाणार नाही, परंतु कॉन्फिडन्स, आत्मविश्वास भरण्याचं काम सर सतत करत असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण नाशिकमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रात कुठे जाल तर भाषण शिकायला या असे पोस्टर कुठेही लागलेले नाहीये, परंतु सरांचे जे जागोजागी पोस्टर लागलेले त्याच्यामधून आपले जे आतमधली क्षमता होती आतापर्यंत दडलेली, आपला इंटरेस्ट होता, आपली आवड होती, ती सरांमुळे जागी झालेली आहे आणि आपण मुके असलेले इथे बोलू लागलेलो आहे ते केवळ आणि केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळे। त्याच्यामुळे अशा कर्तृत्ववान गुरुवर्याला नमन करते आणि एवढे भाषण माझे इथेच संपवते। धन्यवाद।